चोपड्यात श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने भव्य दिव्य ढोल ताशांच्या गजरात शुभ यात्रेने लक्ष वेधले। चोपडा तालुक्यात श्रीराम जन्मोत्सव मंदिरावरती आकर्षक रोषणाईसह विविध कार्यक्रमांनी साजरा। सकाळपासूनच रामभक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी। श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने चोपडा शहरात श्रीरामनवमी राम जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरातील जबरे राम मंदिर इथून पुरातन असलेले राम मंदिर येथे महापूजा करून शोभायात्रेला सुरुवात झाली। भाट गल्ली, आशा टाकी, गोल मंदिर या मार्गाने मेन रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून पाटीलगडी येथील राम मंदिर महापूजा करून येथे समारोप करण्यात आला। यावेळी शहरातील शाळेतील विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा, राम लक्ष्मण यांच्यासह विविध रूपे विद्यार्थ्यांनी केली होती। यावेळी भजनी मंडळ, भगवा ध्वज, टाळ मृदंगाच्या गजरात, लेझिमच्या तालात, फटाक्यांच्या आतिषबाजीत रामनामाचा जयघोष करण्यात येत होता। चोपडा येथील अमोल संस्था संचालित बालमोहन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब नागरिकांचे लक्ष वेधत होते आणि शोभायात्रेदरम्यान विद्यार्थ्यांना सरबत, बिस्किट, पुढे चॉकलेट व ताक वाटप करण्यात येत होते। यावेळी शहरातील शैक्षणिक संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सर्व धर्मीय नागरिक, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, यात नगरसेवक तथा गटनेते गजेंद्र जयस्वाल, जीवनभाऊ चौधरी, नरेंद्र पाटील, अनिल वानखेडे, श्याम सोनार, श्याम परदेशी यांच्यासह रामभक्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शोभायात्रेदरम्यान महिलांनी रांगोळ्या, पुष्पसृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात येत होते। यावेळी शहरातील राम मंदिरामध्ये सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी करत होते। शहरातील राम मंदिरावरील आकर्षक रोषणाई व रात्री 12 वाजेच्या दरम्यान श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व शहरातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, भजन संध्याचे आयोजन करून पाटीलगडी येथील श्रीराम बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्वर्गीय मुकेशभाई पटेल शिरपूर या रक्तपेढी अंतर्गत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। यावेळी रक्तदात्यांनी मोठा प्रतिसाद दिला। या रक्तदान शिबिराचे मार्गदर्शन माजी नगराध्यक्ष जितेंद्र देशमुख, नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका आणि श्रीराम बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, पाटीलगडी मित्रमंडळ यांनी मेहनत घेतली। यावेळी 50 रक्तदात्यांनी रक्तदान करून 50 बॉटल रक्त संकलन करण्यात आलं। या रक्तदान शिबिरामुळे सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळतो व गरजू लोकांना मोठी मदत होते। त्यामुळे आम्ही पाटीलगडी श्रीराम बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। आज चैत्र नवमीचा दिवस आहे आणि हिंदू धर्मातील सगळ्यात महत्त्वाचं असं दैवत प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस। हा जन्मोत्सव चोपडा शहरातील श्रीराम उत्सव समिती, जन्मोत्सव उत्सव समितीच्या वतीने एकदम जोरात आणि उत्साहात मनवत आहेत। यात चोपडा शहरातील सगळ्या शाळांनी उत्कृष्ट असं प्रतिसाद दिलेला आहे आणि यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम पथक, कलशधारी महिला, कलशधारी मुली, त्याच्यानंतर घोडे, बग्गी, प्रत्येक शाळेने याच्यात हिरिरीने सहभाग घेतलेला आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक समाजातील व्यक्ती याच्यात सहभाग आहे आणि आम्ही हा उत्साह चोपड्यात जोरात एक समाजाला चांगला संदेश दिला गेला पाहिजे, या वतीने धर्म एकत्रित व्हायला पाहिजे, या वतीने आम्ही केलेला आहे। मी या सगळ्या शाळांचे आपण उत्कृष्ट याच्यात सहभाग घेतला त्यामुळे आपले मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या कार्यक्रमाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। जय जय श्रीराम। जे शोभायात्रा आहे याला प्रारंभ कुठून झाला आणि याचा मार्ग कसा आहे? आजची ही जन्मोत्सवाची सुरुवात जबरे राम मंदिर येथून सुरुवात झाली। त्यानंतर भाट गल्ली, मराठी गल्ली, आशा टॉकीज, गोल मंदिर, मुख्य बाजारपेठाच्या मार्गातून होऊन महाराज चौकातून बसस्टँडच्या शेजारी जे श्रीराम मंदिर आहे तिथे 12 वाजेपर्यंत सांगता होणार आहे।